नशिबाला नाही पण कर्माला भ्याव माई लेकराचं नात जन्माला जाव क्या बात आहे, क्या बात आहे. गुरु करायचा असेल तर ज्ञानाचा करा. आयुष्यामध्ये 10 वेळा गुरु होत नसतो. बरोबर आहे. गुरु करायचा असेल शिलवंत करा, बलवंत करा, ज्ञानी करा. कारण असा गुरु म्याग केला एवढा ज्ञानाचा बळकट, मग धरा कुणी बी माझं मनगट. एवढी माझ्या गुरुबद्दल मला बोलायचंय. गुरुवरती सगळ्यांचं प्रेम असतं. अनेक गुरु असतात. आता ही पंढरपूर तालुक्यातनं, पंढरपूर शहरातनं पैसे आलेले. माळशिरस तालुक्याला थोडासा दुष्काळाचा प्रभाव पडला. पाऊस कमी आहे. म्हणजे आमचे शिष्य मनीषा ताई नेहत्राव यांनी सुद्धा 100 रुपये या गीताला दिलेले, शब्दाला दिलेले आहेत. कारण आयुष्यामध्ये गुरु करत असताना चांगला केला पाहिजे, ज्ञानाचा केला पाहिजे, बलवंत केला पाहिजे. कारण अनेक प्रकारचे गुरु आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आहेत. बरोबर आहे. मी वयाच्या 16 वर्षापासून पोतराजाच्या कार्यक्रमामध्ये आहे. मला बऱ्याच जणांचा अनुभव आहे. पुन्हा गाठच नाही, एकदा कान फुकलं तीच माता भगिनी दुसऱ्याला सांगतात खुरपत खुरपत, बया देवदेव झाल्यापासून माझा गुरु त्या गावातच आला नाही तर घरी यायचा कुठला. बरीच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चालू आहे. पण गुरुचं नातं म्हणजे माई लेकराचं नातं असतं. गुरु म्हणजे बाप असतो, गुरु म्हणजे माय असते, गुरु म्हणजे भाव असतो आणि गुरु म्हणजे बहीण असते. समजून एका गुरुमध्ये सगळी नाती बघायची असन, एका माणसामध्ये जर सगळी नाती बघायचं असन त्याचं दुसरं नाव आहे गुरु. आणि गुरु शिवाय जगामध्ये मार्ग नाही. म्हणून दादासो भीमराव करचे पिपरी तालुका माळशिरस वाल्यांना राग आलेला आहे. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिष्यांना असं वाटतं. काय मग बापवानी पाठीशी माझ्या करतो राखण ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. बापवानी पाठीशी माझ्या करतो राखण ग. बापवानी पाठीशी माझ्या करतो राखण ग. बाय बाय करतो राखण ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. पाठीराख गुरु माझा काळजी नसावी, काळजी नसावी, काळजी नसावी. पूर्वजन्माची ती पुण्यही असावी, पुण्यही असावी, पुण्यही असावी. जन्मोजन्माचं हे बंधन ग, जन्मोजन्माचं हे बंधन ग. बर का महाराष्ट्रातली लेकरं काय म्हणतात? काय म्हणतात? पाठीराख गुरु माझा काळजी नसावी, पूर्वी जन्माचे ते पुण्यही असावी. अग जन्मोजन्माचं हे बंधन ग. अग जन्मोजन्माचं हे बंधन ग, आहे बंधन ग. गुरु माझा मस्त ग, कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. माझा मस्त ग, कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, कशाला झुकन ग.
माझ्या लेकराचं आणि माझं नातं कधीच तुटू शकत नाही. कारण समजून घ्या, जसं लग्नाच्या गाठी स्वर्गामध्ये बांधल्या जातात तसं गुरु शिष्याच्या पण गाठी ह्या स्वर्गामध्ये बांधल्या जातात. ध्यानात घ्या. बरोबर आहे. बरोबर. कुठं बांधल्या जातात? स्वर्गात. हा, म्हणून अज्ञात तुटणार नाही, उपकार त्यांचं कधी फिटणार नाही. शालमाईची अंगी पांघरण ग, शालमाईची अंगी पांघरण ग, बया पांघरण ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. बया माझा लखन ग, मग मी कशाला झुकन ग. तलवारीची धार आहे मनाचा तुनेक, मनाचा तुनेक, मनाचा तुनेक. खात एक लकाईचा लेक, लकाईचा लेक, लकाईचा लेक. बघा, बरीच लोक कसे असतात माहिती का? गुरुचं काय काय गुरूंचं नाव घ्यायला सुद्धा भेटतात. लावली जेव करतात म्हणून, लावली जेव करतात म्हणून त्यांचं नाव घेत नाहीत. म्हणजे नक्की काय करतात? काय तरी तुला बारकी कुंडळायचं की निघायचं. बर, हा, मग तुमच्यावर बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत. आता काय कटळा आलाय मला देवा. कुणाचा? नवा हे कुठाण्याचा. अहो, पण गुरु करत असताना कसं होतं माहितीये का? बरेच माझ्या लेकराचं कसं असतं माहितीये का? समोर पाहत त्यांची मूर्ती, तेव्हा सुदबुद माझी हरती. वा वा वा, क्या बात आहे. बाप जर दारात आला, कधी बी येऊ द्या, गुरुचं ताट जर ववळताना दिसता हात असं करतात प्रत्येक लेकराचं. होतंय. कसं होतंय होतंय होत का? त्यांच्या डोळ्यात तुमचं मावत नाही चेहरा, इतकं त्यांचं प्रेम आहे. काय होतं, एखाद्या लेकराच्या घरी राहिलो, कसं असतं, प्रत्येक माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिष्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. बाप मुक्कामी राहिला, दुसऱ्या दिवशी घरी जर जाताना काय सांगावं, माझ्या नातवानं माझ्या लेकीने रानामध्ये जावावं, रानात केलेल्या मिरच्या काढाव्या, कोथिंबीर काढावी, वा वा वा, भाजी काढावी, बापाच्या गाडीमध्ये आणून ठेवावी. वा, माझ्या प्रत्येक लेकी मुंबईच्या असू द्या, महाराष्ट्रातल्या कुठल्या पण असू द्या, बापाला काय आवडतं काय आवडत नाही ह्याची जणू काय शिदा सामगिरीच घेऊन माझ्या लेकरी माझ्यासाठी येतात. माझ्यासाठी काय आणतात ही लय महत्वाचं समजत नाही, पण त्यांच्या देण्यामाग त्या बापाबद्दलचं प्रेम वा वा वा, ही समुद्रापेक्षा मोठं असतं. म्हणून लखनांना ननवरे हा गुरु फक्त माझ्या शिष्यांमुळेच आणि माझ्या लेकरांमुळेच मोठा आहे, नाहीतर लखनांना हा छोटाच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. स्वतःच्या बापासाठी डोळ्यामध्ये पाणी येत नाही, पण हा बाप जर चालला तर काय सांगावं, माझ्या हरणींच्या डोळ्यामध्ये सर्व पाणी अश्रूच्या धारा वाहत असत. समजून घ्या, एवढी माया जर मला महाराष्ट्रामध्ये ह्या लखाबाईमुळे मिळत असेल तर जगात अण्णा ननवरे इतका श्रीमंत कोणच नाही असं मला म्हणायचं. म्हणून माझी लेकरं म्हणतात, तलवारीची धार आहे मनाचा तुनेक, अग लाखात एक लखाईचा लेक, अग गुरु पौर्णिमेच माझं वंदन ग,
आणि बंटीदाजी म्हणतात जीव माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. आणि एक एक प्रसंग सांगतो बंटीदाजी काय असतं. आता आमच्या लेकी बोलल्यावर माझा बाप कोण आहे सोपं आहे काय बघा. समोरच्या सगळ्या रसिकबाई बापांना मी आतल्या खोडी सांगतो तुम्हाला आतल्या. बर माझ्या लेकी म्हणजे कसं असतं एवढं सोपं नाही. बर काय सोपं नाही. मी महाराष्ट्राला काय सांगतो माहितीये का. नादी नका लागू करण दुःखाची गहोळी. वा काय लखाबाई आहे ती बरोबर. नादी नका लागू करील जाग्यावरती होळी लखनचा रचेला मजी वाघाची डरकाळी. वा 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 क्या बात आहे. मग आता ह्या वाघिणीनं गुरकावं कुठं नवऱ्यापाशी कसं त्यांच्याकडे द्या. कसं गुरकावं. तसलं चालायचंच नाही बघ. अण्णाला फोन लावील बघ मी अण्णाला फोन लावील एवढं सोपं आहे काय. मग काय म्हणतात तुमच्या लेकी. सगळ्या म्हणत असते ना बाई खरंच म्हणतच बोलतोय. खरं आहे हा? खरं आहे. ते काय म्हणतात बापालाच फोन लावील बघ. हा बर मग त्या तिथं बी म्हणतात काय म्हणतात. गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. पण माझं म्हणणं आहे की जावायन पुढं म्हणजे स्वतःच्या नवऱ्या पुढं तरी गुरु माझा लखन ग मी कशाला झुकन ग असं म्हणलं नाही पाहिजे. म्हणलं नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. व हा मग त्याच्यावर जावाय काय म्हणत नाहीत का. जावाय तर त्यांच्या बी पुढला असतात. मग ते काय म्हणतात. पण ती लेकी म्हणत नाही त्या त्यांच्या अंतकरणातच ती उच्चार बाहेर निघते. नाही ती नवऱ्याला बोलू नाही ना जगाला सांगावं गुरु माझा लखन ग जगाला सांगावं. त्यांचं अंतकरण बोलतंय. पण नवऱ्याला नाही म्हणाय पाहिजे. पण आमचं जावाय सुद्धा म्हणजे खतरनाक भाषा. काय म्हणतात जावाय. सासरा माझा लखन ग बर तुला बेलण्यानं ठोकन ग. एवढं सोपं समजू नको कारण त्यांना माहित आहे खऱ्याच्या पाठीमाग माझा सासरा उभा राहणार आहे. वा 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 आणि लेकरांना बी माहित आहे की खऱ्याच्या पाठीमाग माझा बाप उभा राहणार आहे. खरं आहे. शेवटी गुरु हा एकाचा नसतो गुरु हा अख्ख्या कुटुंबाचा असतो हे वा ध्यानात वा ठेवा. वा म्हणून मी माझ्या प्रत्येक लेकरांना सांगत असतो काय आधुनिक पायली सासू मालनीचा ठेवा म्हणजे जुनी म्हण आहे. बर आधुनिक पायली सासू मालनीचा ठेवा वा माझ्या कंपाळाचं कुंकू हाच दागिना माझा नवा हाच दागिना माझा नवा. आणि माझ्या सर्व लेकरांना सांगणार की तुमचा दागिना तुम्ही जपला पाहिजे. तवा मग म्हणा बाप मानली पाठीशी माझ्या करतो राखण ग पाठीशी माझ्या करतो राखण ग बाय करतो राखण ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. अनिकेत माने व्हिडिओ शूटिंग चालू आहे का. काय झालं माहित आहे का म्हणजे सर्वांची लाडकी तुमची बहीण बर माझी मुंबईची शिष्य बर माझी मुंबईची वडाळ्याची हरण आढळ का हरण म्हणलं मी हरण. हरण त्यांनी ती व्हिडिओ कॉलवर माझ्या लेकीने गाणं ऐकलं गुरु माझा लखन ग बर म्हणून 500 रुपये ऑनलाईन आलेले ते देण्यात ठेवा या गीतासाठी. सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवा. तुमच्याकडे ऑनलाईनची सोय आहे का. मग आहे का सोय आहे का माझी पाठवलेत का बघा बरं. म्हणजे तुम्हाला काय संशय आहे का माझ्या लेकरांना? नुसतं टिवटिव वाजलंय बघा. तुम्ही दोघं गप्प बसा. माझं काय म्हणायचंय दिल्या बाई घेतल्यानं पाणी पुरण नदीचं आल्या बाई जन्मात गोड बोलून आवडीचं. बरोबर आहे. शेवटच्या शब्दामध्ये सांगायचंय गुरु करायचा तर ज्ञानाचा करायचा नाहीतर गुरु करायचा नाही. म्हणून देवातलं काही येत असेल तरच करायचा. गुरुचा एक मान असतो बरोबर. गुरुचा एक सन्मान असतो. गुरुला काय दिलं बर हे कधी जगाला सांगू नका कारण गुरु हा रोजच देत असतो हे ध्यानात ठेवा. बरोबर आहे. कारण गुरुला आपण एकदा देत असतो
आपण 10 वेळा आपण त्या गुरुला मी हे केलं बाया मी हे दिलं बे ते दिलं असं भरू नका. गुरु कसला बी असू द्या पण तो गुरु असतो. बरोबर आहे. मन गुरु हा रोज देत असतो. बरोबर शेवटच्या शब्दामध्ये मी सांगितलं गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग. गुरु माझा लखन ग मग मी कशाला झुकन ग.